आजकाल खूप लोक एक कॉमन प्रॉब्लेम फेस करतात. किती खाल्लं तरी वेट वाढत नाही. लोक सांगतात जास्त खा, गोड खा, जंक खा, पण तरीही वेट वाढत नाही किंवा पोट बाहेर येतं आणि बॉडी वीक वाटते. म्हणून सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. हेल्दी वेट गेन म्हणजे फक्त वजन वाढवणं नाही, तर मसल वाढवणं, स्ट्रेंथ वाढवणं आणि बॉडी आतून स्ट्रॉंग बनवणं आहे. आता समजून घेऊया वेट का वाढत नाही. सगळ्यात कॉमन रिझन आहे वीक डायजेशन. तुम्ही जे खाता ते प्रॉपरली ऍब्झॉर्ब होत नाही. आयुर्वेदानुसार अग्नी वीक असेल तर बॉडी न्यूट्रिएंट्स यूज करू शकत नाहीत. म्हणून काही लोक 3-4 वेळा खातात तरी वेट वाढत नाही. दुसरं रिझन आहे इरेग्युलर इटिंग पॅटर्न. कधी ब्रेकफास्ट स्किप केला, कधी लेट नाईट लंच झाला, कधी हेवी डिनर झाला. यामुळे काय होतं, बॉडी कन्फ्यूज होते आणि वेट गेन स्लो होतं एकदम. तिसरं रिझन आहे लो प्रोटीन इंटेक. बरेच लोक कार्ब्स आणि शुगर जास्त खातात, पण प्रोटीन कमी असतं. त्यामुळे काय होतं, फॅट जास्त वाढतं शरीरामधलं आणि मसल बिलकुल वाढत नाहीत. चौथं रिझन आहे स्ट्रेस आणि पुअर स्लीप. जर तुम्ही सतत टेन्शनमध्ये असाल किंवा नीट झोपत नसाल ना, तर बॉडी ग्रोथ मोडमध्ये जात नाही. आता सोल्युशन समजून घेऊया. हेल्दी वेट गेन म्हणजे कसं करायचा. सगळ्यात पहिला स्टेप म्हणजे कॅलरी सरप्लस, पण क्लीन पद्धतीने. म्हणजे रिक्वायरमेंटपेक्षा थोडं जास्त खा, पण जंक नाही. बॅलन्स डाएट घ्या. तुमचा दिवस स्ट्रॉंग ब्रेकफास्टने सुरू झाला पाहिजे. दूध, सोक्ड बादाम, बनाना, थोडंसं घी किंवा पीनट बटर. हे कॉम्बिनेशन कॅलरीज आणि न्यूट्रिएंट्स दोन्ही देतं. एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. जर कोणी फक्त चाय आणि बिस्किटने दिवस सुरू करत असेल आणि दुसरा दूध, नट्स, फ्रुट्स घेत असेल, तर दोघांचे रिझल्ट खूप वेगळे असतील. मिड मॉर्निंगमध्ये फ्रूट्स घ्या. बनाना, चिकू, मँगो म्हणजे जे पण सीझनल फ्रुट्स येतील ना, ते घ्या. ते काय करतात, नॅचरल कॅलरीज देतात तुम्हाला. लंच बॅलन्स ठेवा. रोटी किंवा राईस, डाळ झालं, सब्जी, थोडंसं घी आणि दही. यामुळे डायजेशन सुधारतं आणि न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं. इव्हिनिंग स्नॅक्समध्ये तुम्ही रोस्टेड चना, पीनट्स, पनीर, स्मूदी घेऊ शकता. मिल्कशेक जसं बनाना शेक, चिकू शेक पण घेऊ शकता, पण एक्स्ट्रा शुगरला मात्र टाळा. डिनर हलकं पण न्यूट्रिशियस ठेवा आणि झोपल्यापूर्वी 1 ग्लास हळदीचं दूध घ्या. त्याने काय होईल, रिकव्हरी आणि वेट या दोन्ही गोष्टींसाठी हे युजफुल आहे. आता प्रोटीनबद्दल बोलूया. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुमच्या डाएटच्या साधारणतः 15 ते 20% प्रोटीन असायला हवा. डाळ, पनीर, स्प्राउट्स, चना, पीनट्स हे सगळं इन्क्लूड करा. प्रोटीन कमी असेल तर वेट फक्त फॅटमध्ये वाढेल. हेल्दी फॅट सुद्धा महत्त्वाचे आहेत. नट्स, सीड्स, घी हे कॅलरीज वाढवतात, पण हेल्दी पद्धतीने. पण एक्सेस ऑइल आणि फ्राईड फूड हे सगळं टाळा. स्नॅकिंग स्मार्ट ठेवा. दर 2-3 तासांनी काहीतरी हेल्दी खा. लॉंग गॅप्स मात्र टाळा. आता एक्सरसाइज. बरेच लोक विचार करतात की एक्सरसाइज केल्याने अजून वेट कमी होईल, पण खरं तर हे उलटं आहे. जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय, पुशअप्स, स्क्वॅट्स, रेजिस्टन्स ट्रेनिंग केलं ना, तर मसल बिल्ड होतात आणि हेल्दी वेट गेन होतो. एक एक्झाम्पल सांगते. 2 लोक सेम खाणं खातात. एक एक्सरसाइज करतो आणि दुसरा नाही करत. काही महिन्यांनी काय झालं, पहिला एकदम फिट आणि स्ट्रॉंग झालाय, दुसरा मात्र स्किनी आणि फॅट गेन जास्त झालाय त्याच्या बॉडीमध्ये. आता डायजेशन सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे. जिरा, अद्रक, हिंग सारखे सिंपल उपाय वापरा. लंच नंतर 1 ग्लास छाछ घ्या. त्याने काय होते, डायजेशन इम्प्रूव्ह होतं. आयुर्वेदानुसार वेट घेणं स्लो आणि स्टेबल प्रोसेस आहे. गृहन म्हणजे बॉडीला हळूहळू नरिश करणं. काही मिस्टेक्स टाळा. फक्त जंक खाऊन वेट वाढवणं, जास्त शुगर घेणं, रॅन्डम सप्लिमेंट्स घेणं हे शॉर्ट टर्म ट्रिक्स आहेत. लॉंग टर्ममध्ये हेल्थ खराब करतात. सप्लिमेंट्स तेव्हाच घ्या जेव्हा डाएट पुरेसं नसतं, पण बेस मात्र नेहमी नॅचरल फूड असायला हवा. आणखी एक मिस्टेक, मी नॅचरली बारीक आहे, काहीही खाऊ शकतो. आजकाल कसं झालंय ट्रेंड, थिन आउटसाईड फॅट इनसाईड. म्हणजे काय, बाहेरून स्लिम दिसतो आपण, पण आत मात्र फॅट भरभरून भरलेलं असतं. म्हणून क्लीन इटिंग आणि प्रॉपर रुटीन सगळ्यांसाठी गरजेचं आहे. शेवटी एक सिंपल गोष्ट सांगतेय. हेल्दी वेट गेन म्हणजे जास्त खाणं नाही, तर योग्य खाणं, नीट ॲब्झॉर्ब होणं आणि बॉडीला स्ट्रॉंग बनवणं आहे. कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची आहे. जर तुम्ही 2-3 आठवडे डिसिप्लिनने रुटीन फॉलो केलं ना, तर तुम्हाला फरक नक्की दिसायला लागेल. जर ही माहिती युजफुल वाटली तर लगेच व्हिडिओला लाईक करा,
कमेंटमध्ये सांगा. वेट गेनमध्ये तुमचा नेमका काय स्ट्रगल आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रॅक्टिकल हेल्थ कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.